आधी इंदोरची सोनम, नंतर पुण्याची सिया आणि आता चर्चा आहे ती झारखंडच्या उर्मिलाची। सिया आणि सोनम या दोघींप्रमाणेच उर्मिलानं सुद्धा स्वतःच्या पतीची हत्या केली। लग्नाच्या अवघ्या 3 दिवस आधीच आपल्याच अनैतिक संबंधातील बॉयफ्रेंड सोबत मिळून ही सगळी हत्या घडवली गेली आणि एवढंच नाही तर मृतदेह नष्ट करण्यासाठी म्हणून चक्क परराज्यात फेकून दिला। सुरुवातीला ही सगळी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह होईल की नाही असं वाटत होतं, मात्र अर्थातच पोलिसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी करत लवकरात लवकर या सगळ्या गुन्ह्याचा छडा लावला। ही मर्डर मिस्ट्री नेमकी कशी सॉल्व्ह झाली आणि नेमकं या प्रकरणात काय काय घडलेलं होतं हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे संपूर्ण प्रकरण झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यामधील जमुआ नावाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी घडलेलं हे संपूर्ण प्रकरण आहे। घडलेलं असं होतं की 5 जुलै रोजी 20 वर्षांचा नीरज हाजरा नावाचा तरुण हा अचानकच बेपत्ता झाला। 3 दिवसांवर त्याचं लग्न होतं, त्यामुळे लगेचच या प्रकरणामध्ये शोधाशोध सुरू झाली। सुरुवातीला तो जवळ कुठेतरी गेला असेल, नातेवाईकांकडे असेल असं वाटत होतं, मात्र सगळीकडे शोधाशोध करून झाल्याच्या नंतर नीरज कुठेही सापडला नाही। याच दरम्यान पोलिसांमध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा नोंदवली गेली होती। पोलिसांनी सुद्धा त्यांच्या परीने तपास सुरू केला होता। मात्र या 2-3 दिवसांनंतर कुटुंबियांना असा संशय येऊ लागला की कदाचित नीरजचं अपहरण झालं असेल। त्यामुळे या सगळ्या तपासाला एक वेगळा अँगल मिळाला आणि पोलिसांनी त्याचं अपहरण झालंय का या दृष्टिकोनातून तपास सुरू केला। हा सगळा तपास सुरू केल्याच्या नंतर पोलिसांनी सगळ्यात महत्त्वाचं तांत्रिक तपास केला, तो म्हणजे टॉवर लोकेशन शोधले, सीसीटीव्ही शोधले आणि अशाच पद्धतीचा वेगवेगळा तांत्रिक तपास करत पोलीस पोहोचले ते थेटपणे बिहारमध्ये। या दरम्यानच्या काळात जेव्हा हा सगळा तपास सुरू होता त्याच दरम्यान ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली होती त्या कुटुंबाचं, त्या गावामध्ये इतका जास्त आक्रोश होता की पोलिसांना या सगळ्या आक्रोशापुढे हा सगळा तपास जास्त वेगात करण्यासाठी म्हणून एसआयटीची स्थापना करावी लागली। या सगळ्यामध्ये तिथले जे ग्रामीणचे अधीक्षक आहेत त्या अधीक्षकांनी सूचना दिल्या आणि त्यानंतर एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्यामध्ये एसआयटी स्थापन केली गेली आणि एसआयटीनं पुढचा सगळा तपास केला। आता एसआयटीनं जेव्हा तपास सुरू केला त्यानंतर अर्थातच एसआयटी जाऊन पोहोचली ती बिहारपर्यंत। बिहारच्या बेला नावाचं एक जंगल आहे बिहारमध्ये, त्या ठिकाणी पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा शोधाशोध सुरू केली आणि त्या ठिकाणी पोलिसांना एक अज्ञात मृतदेह आढळून आला। आता हा जो मृतदेह होता तो नीरजचाच असल्याची खात्री नंतर पटली। हे सगळं निष्पन्न झाल्याच्या नंतर मुळात नीरजला कुणी संपवलं आणि चक्क परराज्यात नेऊन एखाद्या जंगलामध्ये कुणी आणि का फेकलं, असे अनेक प्रश्न होते। पोलिसांनी त्यांचा सगळा तपास सुरू केला। या तपासामधून सगळ्यात पहिला संशय गेला तो त्याचीच होणारी पत्नी उर्मिला कुमारी हिच्यावर। उर्मिला कुमारी हिच्यावरती संशय गेल्याच्या नंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला, गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून माहिती मागवली आणि त्यानंतर पोलिसांना अनेक खळबळजनक पुरावे सापडले। घडलेलं असं आहे की याच उर्मिला कुमारीचं तिचेच दाजी म्हणजे तिच्याच नात्यात असलेले कदाचित बहिणीचे मिस्टर वगैरे आहेत अशा एका व्यक्तीशी तिचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधांमध्ये अचानकच तिच्या कुटुंबाने तिचं लग्न हे नीरज हाजरा ह्याच्या बरोबर ठरवलेलं होतं। तिला मुळात हे लग्न करायचं नव्हतं, मात्र घरचे लग्न मोडू देणार नव्हते, त्यामुळे म्हणून तिनं आणि तिच्या या अनैतिक संबंधातील बॉयफ्रेंडनं म्हणजेच तिच्या दाजीनं मिळून हा सगळा खुनाचा कट रचला। या दोघांनी सगळ्यात पहिल्यांदा नीरजला आमिष दाखवून स्वतःच्या जवळ बोलवून घेतलं। तिथे नेल्याच्या नंतर धारदार शस्त्रांनी त्याची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून हा मृतदेह थेटपणे बिहारच्या बेला जंगलामध्ये फेकून दिला। त्यानंतर या दोघांना असं वाटत होतं की इतक्या लांब मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे कदाचित हे सगळं प्रकरण उघडकीस येणार नाही, मात्र एसआयटीनं अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला आणि त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरण आता उघडकीस सुद्धा आलंय। पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलाय, अटक केलेली आहे। म्हणजे उर्मिला कुमारी आणि तिचा जो दाजी आहे त्याचं नाव सुभाष पासवान असं आहे। या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे आणि मुळात हे सगळं प्रकरण केवळ हे दोघे मिळून करू शकतात असं पोलिसांना वाटत नाहीये। त्यामुळे नक्कीच या सगळ्या कटामध्ये आणखी काही लोक सहभागी असणार आहेत। हे लोक नेमके कोण आणि या सगळ्या हत्येच्या मागे केवळ प्रेम प्रकरण आहे की आणखी काही, या सगळ्याचा तपासही केला जातोय। मात्र सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे एकंदरीतच तरुणाईमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लवकरात लवकर अशा घटनांमध्ये न्याय मिळायला हवा अशी मागणी सुद्धा जोर धरताना पाहायला मिळते।
तर दुसरीकडे पुण्यातलं सियाचं प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. या प्रकरणामध्ये म्हणजे जे आता झारखंडमध्ये घडलंय तिथे सुद्धा अशाच पद्धतीचं काही घडू नये, लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी आता कुटुंबियांकडून होत असलेली पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.